शेतकरी बांधवांनो शेतकरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 7 जुलै 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण आज पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। या ठिकाणी आपण टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आज टोमॅटोसाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीसाठी या ठिकाणी आपल्याला 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी तेजीत असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगे पाहायला मिळते। तर वांग्याची क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर वांग्यासाठी आपल्याला आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते। आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता वालगेवडा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर वालगेवड्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपये किलोपासून ते जास्ती असतं एक नंबर क्वालिटीसाठी 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर कोबीसाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला मिळते। तर भेंडीसाठी या ठिकाणी आपल्याला आज दर जे आहे ते कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्ती असते एक नंबर क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्ती 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता घोसावळीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज घोसावळीसाठी कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर क्वालिटीसाठी या ठिकाणी आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला घोसावळीसाठी दर पाहायला मिळालेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो भरताचं काळवांग आपल्याला पाहायला मिळतं। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला गावरान जे गावर आहे मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते। त्यामुळे पुणेरी गावरचे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळतो। तर दुधी भोपळ्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर भुईमुग शेंगासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी
50 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रमाणात तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर जळगाव वांग्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर आज कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आज आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो हिरवी मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर हिरव्या मिरचीसाठी आज कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आल्यासाठी या ठिकाणी आपल्याला आज कवळ्या आल्यासाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी या ठिकाणी आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात. तर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कवळे आले जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज थोडाफार बदल या ठिकाणी आपल्याला कवळे आल्यासाठी पाहायला मिळतो. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या आल्याची क्वालिटी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आल्यासाठी या ठिकाणी 90 ते 95 रुपये जास्ती असतं या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. सरासरी दर जर पाहिला तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 90 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्यातली त्यात जर एक नंबर टॉप क्वालिटी असेल तर 95 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. आल्याची क्वालिटी पण एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कॅरेटमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 60 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 90 ते 95 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 95 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर मेथीची क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त एका गड्डीसाठी 20 रुपयापर्यंत याचे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शापू पाहायला मिळते. तर आज या ठिकाणी शापूसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला शापूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शापूचे दर या ठिकाणी आज कमी झालेले पाहायला मिळतात. आवक ही आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपयापासून दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर गावरान कोथिंबीरीसाठी जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी आज कोथिंबीरीसाठी 5 रुपयापासून ते जास्तीत जास्त गावरान कोथिंबीरीसाठी 12 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाणा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. तर वाटाण्याचे दर या ठिकाणी आज आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी आज 100 रुपये ते जास्तीत जास्त 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण वाटाण्यासाठी झालेली पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज आवक वाढल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गाजराची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 15 रुपयेपासून ते जास्तीत जास्त
22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गाजरसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला गाजरासाठी आवक जास्त झाल्यामुळे दरसाठी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता डांगरची आवक आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर डांगरसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी सरासरी आपल्याला जे आहे ते यंदाचे वर्षी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला सरासरी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर यंदाच्या वर्षी आपल्याला दर जे आहेत ते कमीत कमी 8 रुपयापासून ते 12 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते.